गोष्टी लक्षात सांगताना हे ब्रह्मतत्व आहे. परमेश्वराची ही स्वरूप म्हणजे शांतीची ब्रह्म किंवा शांती. गांधीने सांगितले शांती हे शिवतत्व आहे. शांती हे शिवतत्व आहे, परमात्म स्वरूप आहे, प्रिय स्वरूप आहे किंवा ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्म आहे म्हणजे सच्चिदानंद लक्षात असतो. ते किंवा परमात्मा कसा आहे स्वामी कोणी विचारलं सकाळ मोठी कोणी सांगतात रामकृष्ण वगैरे. पण चुकीची सांगणारे आणि सगळे अनुभवी ज्ञानी त्यांच्या मताने परमात्माचे स्वरूप म्हणजे सच्चिदानंद हे परमात्माचे स्वरूप आहे. किंवा त्या सच्चिदानंदाचा आपले स्वरूप आपण आनंद करायला पाहिजे. तीन लक्षणाचे साक्षी आनंद एकच लक्ष करायचं आनंद हे लक्ष करायचं. हे दोन्ही काय आहे विशेष नाही ऍडजेक्टिव्ह. तर म्हणजे नेहमी राहणार आनंद म्हणजे आनंद स्वरूप आहे ते सत आनंद म्हणजे नेहमी राहणारा शाश्वत आनंद. चित्त म्हणजे प्रत्येकाला अनुभव आहे. प्रत्येकात स्वरूप असल्यामुळे प्रत्येकाला अनुभव आहे. चित्त अनुभव कामुळे हे बघा काय आनंद करा म्हणजे आनंद हे ब्रह्मात स्वरूप आहे. आता आनंद आहे किंवा सुख आहे त्यापेक्षा योग्य त्याची कल्पना आपण यासाठी शांती असं आनंद होता की नाही. मग सुखाच्या त्या बाळगण्याचे तेवढे शक्य आहे. सुखाचा आनंद समज असतो मोठी नाही. पण शांती या शब्द कसं आहे तसं नाही विराने पाहिजे म्हणजे ह्या सुखापेक्षा निराळे नाही काही विशेष आनंद स्थिती आहे ते म्हणजे इथे सांगतात. शांती हेच ब्रह्माचं स्वरूप आहे. हे प्रत्येकाचे स्वरूप आहे. सच्चिदानंद किंवा स्वरूप आत्मा म्हणजे तुझं निर स्वरूप आहे. शांती हे तुमचं स्वरूप आहे. ते आम्हाला मिळायचं आहे. तर काय मिळायचं आहे अशी कोणी विचारायचे नाही. कोणी निर्देश असेल पण उत्तर देऊ शकत नाही. तो जीवनाला काय तुम्हाला बाबा जीवनात येऊन जीवनात ध्येय काय काय कमवणार काय काढणार इकडे असं कोणी प्रत्येक मला विचारायचं नाही. बहुतेक सांगता येणार नाही. तर त्या दिवशी ते विचार केलं असतं. पण कोणी सांगेल लोक काय होतं तरी घर बांधणे वगैरे पैसे फक्त लाखो पैसे मिळवणे वगैरे वगैरे सांगतो. पण काय निरंतर काय मोक्ष मिळत नाही हे तुमचं ध्येय आहे. मोक्ष म्हणजे मोक्ष म्हणजे सर्व दुःखापासून निवृत्ती. शांतीमध्ये दुःखाचा लावणीच नाही. दुःखा सांगूनच पोहोचत नाही. म्हणजे अशी स्थिती आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. सद्गुरू त्या स्थितीत राहतात. हे वस्तू घेत आहे ते अजून त्या साधून स्थितीमध्ये घसवण आहे. एकदा काय झालं उशीर झाले इतकंच आहे. विराय तुम्ही आनंद जे करता तिथे काय संस्कार आहे जरुरी पण ते निश्चित झालं असतो. निश्चयाचं स्वरूप पण मिळाले तुम्हाला काही बरी त्याचे आनंद अनुभव घेता आनंद होता. कम शांतीचा स्वरूपाचा म्हणजे काही कारण निर्दिष्ट काळात या काळामध्ये या काळामध्ये तुम्ही त्याचा अनुभव घेता ते नाही घेतात ते तिथे कसं नाही. हा तू स्थिती जी आहे ही तुम्हाला अनुभवत आहे. आता काही दिवस वेळेमध्ये आपलं आव्हान आहे ते सदा नेहमी असतात. सद्गुरू ज्यातून ज्ञानी कसे वर्तन करतात कसे बोलतात कसे राहतात वगैरे वगैरे चित्रपट शिका भाषा समाज किंवा म्हणजे हे आपण विचारण्यासाठी मग विचारायला काय काम असेल ते तर ज्ञान म्हणजे आमच्या बुद्धीच्या पलीकडे जायचं असेल मग विचार काही फायदा आहे. म्हणजे आम्ही त्या स्थितीला पोहोचण्यासाठी आम्ही हा विचार करतो. म्हणजे ज्ञानी शिक्षण राहतात ज्ञानी स्थिती कशी असते आमची स्थिती आहे पण थोड्या वेळात होत आहे. पण नेहमी म्हणजे सदा समजा थोडं तुम्ही आपल्या स्थितीमध्ये आनंदमध्ये शांती वगैरे राखून राहतात.
आम्ही आम्हाला राहायचं आहे म्हणून मग ते ज्ञानाचे लक्षण लागले लक्ष्मी त्यातो येतो तसं इकडे ज्ञानाची स्वरूप म्हणजे परमशांती आनंद आनंद पराशांती हे आपलं तत्व आहे. शांती म्हणून काय आपलं काही नाही होती. शांती म्हणजे कोण होतं शांती कुठे शांती बाहेर होते ऐसे सद्गुरुचे सुखे ऐकून शिष्याची वाणी अति प्रीती गुरु भक्ती लागोनी. मग गुरु भक्ती करतो ज्ञानाची स्थिती काय आहे की मग शिष्याने सद्गुरूची भक्ती केली पाहिजे तेव्हा केली पाहिजे चेहरा पार बंधना करावे सद्गुरु देवा देवा देवजन गुरु बाबा निजभाऊ नाही. म्हणजे काय आहे गुरुची म्हणतात काय बरोबर काय करत असेल म्हणजे आमची मराठी शिकायची आहे. आम्ही कोणत्याही एका व्यक्तीला किंवा एका काही विशिष्ट हे साधेला कोणी काही असते त्यात आणि आमच्या भावनेने फार त्या अस्तित्वाने परस्पर झालेली शिकते आपण आपल्या डोळे असते की नाही मग ते तो सिद्धार्थ किंवा तिथे ते आमच्यात आपोआप ज्या व्यक्तीवर अत्यंत प्रेम आहे मग त्या व्यक्तीची स्थिती मला त्याने मला मोठे राहणार मग त्या स्थितीला मग आमच्याकडे आपोआप गुरु म्हणजे बोलते असं म्हणजे गुरु म्हणजे समोर काही नाही त्या अनुभवाशिवाय समोर काही नाही ते नेहमी अनुभव करतात म्हणजे गुरु ते मग वेगवेगळे अनुभव रम्य स्थिती अनुभव स्थिती असते मग आपण तुमच्या स्थिती अनुभव त्याच्याचा नेहमी गोष्टी असं ठेवून पाहिजे त्याच्याचा रामाच्या मग एक होते एक वाणी तो राम होता मग त्या ठिकाणी एक होते आपल्याला काही येणार मी हनुमान प्रस्ती करतो तुम्हाला मग ती ब्रह्मचारी स्वाती ते वगैरे त्याच जेवढं ते आपोआप ते आमच्याकडे परीक्षेला म्हणून ते बँकिंग गोष्टी आपण ठेवली पाहिजे तर शिक्षणाची लक्षण म्हणजे ही गोष्टी ठेवली पाहिजे. गुरु भक्तांची सतागारी आणि गुरुवराची गोडी ते ताणी कधी आवडी प्रत्यक्ष गोडी कमी येणे शिष्यांची लक्षणे लागे कृष्ण महे उद्धवा महादे कोणी जाता शिष्य सावरू लागे कैसा देवी गंगा माता दर्पणी कैसा सन्माने नाने गुडी पागते बाळकांतू पाय प्राणाते देवी ऐकतानी सन्मानाते हे प्राणाचे साखळे होता आता शिष्य कसा असला पाहिजे मान्यवत्रो लक्षो निर्मो दृढतरो तत्पारोर विद्यापिवर नमस्वर अमोघवा महादे कोणी दर्ता शिष्य सावरू लागे कैसा देवी गंगा माता दर्पणी कैसा तन्माय नामे कोणी आता पहिलं लक्षण कोणतं म्हणजे आम्हाला खरी तिकडे भगवती सांगितले आम्हाला म्हणजे म्हणून मानाची अपेक्षा नसावी म्हणतात मान मध्ये प्रत्येक देवपूजेचे लक्षण आहे मान मध्ये कशाला कोणत्या वस्तू येतात मी आहे त्याकरता मला मान दिलं पाहिजे सर्वांनी म्हणजे देवबुद्धी लक्षण आहे मानाची अपेक्षा म्हणजे देवबुद्धी लक्षण हे मान म्हणजे काय करतात तुम्हाला तुमचे ते माफ करते मान म्हणजे दिनमान म्हणतात म्हणजे इतके दिवसाचा दिवस आहे मान म्हणजे काय त्याचे आहे त्या हिशेबाला इतके
तो श्रीमंत मोठा श्रीमंत म्हणजे तुमच्याला नुसते पैसे आहेत म्हणजे तुमच्यापेक्षा फक्त असणार चांगलं असणार मग तुमची मोजमाप चांगला म्हणजे काय सांगितले मान म्हणजे तुम्हाला एक मर्यादा असते मान म्हणजे त्याच्या म्हणजे पण माझ्या पुस्तक असल्याने आणि झाले आहे म्हणजे मला एक संकुचित किंवा एक मर्यादा मला पुढे आम्हाला पहिले जबाबदार नको आहे त्याचं काय आहे मी अमर्याद आहे मर्यादित नाही मी आत्मरूप आहे मी आत्मा आहे मी परिपूर्ण आहे अमर्यादित आहे देवीला सगळं तुम्ही आहे आता मी परिपूर्ण असते आणि यामुळे इतक्या इतक्या याचा संपत्तीचा इतक्या अध्यायाचा वगैरे अजिबात ताकद नाही त्याला ह्याच्या दृष्टीने काय बरोबर सरकार नको समजतं त्याच्या मानाची अपेक्षा हे कर्त्यामध्ये नसत पाहिजे मान चुकायचं नाही मानाला काय वाटले मान मला अपमानाची भीती मान गेला कोण ठरतो सगळ्यापासून मान आला हे जातोकडे ते दिला आहे तिला काय एक दिशा नाही एक एक ठिकाणी एक मान एक अपमान अरे असे लोक ज्यांना समाज ते वाटे कसे बोलणार आहे त्यांना काही माहिती नसते तुम्ही काय परिस्थिती तुम्हाला ते अपमान करण्यात किंवा धर्म सांगता तुमची परिस्थिती काय आहे त्याला काही माहिती नाही त्या ऐकून वगैरे वाचून पण कोण सांगितलं म्हणजे खरी माहिती नसताना आणि आपण नवीप्रमाणे त्याच्या तुझ्या स्वभावाप्रमाणे चांगलं पहिली कसा म्हणतो चांगला म्हणणार नाही काहीतरी काय बघते ना म्हणजे असे असण्याने म्हणजे सामान्यतः खरी माहिती किंवा खरे ज्ञान नसेल आपल्या घरी कमायला लागले असे जे लोक आहेत त्यांच्या मन म्हणून पण पाहिजे ते लोकांकडून लोक कसं आहे ते वाटत खूप होणार आहे चांगल्या वाईट माणसून आहे का चांगल्या माणसून वाजत आहेत आपापल्या स्वभावाप्रमाणे काही त्यांच्याकडून मात्र ओके मग महाग येतील मग उद्या तुम्हाला अपमान करते त्याचं काही नाही मिळत आणि लोकांचा स्वभाव असा आहे ते पुष्कळ जवळ मग खाली पाडायचं प्रत्येक राजकारणामध्ये येत असणार करायचं मग एकच ते काय नाही म्हणून म्हणायचं मग अशी अपमानाची भीती आहे पाहांमध्ये अपमानाची भीती त्याची असं मात्र आपल्याला काय करायचं म्हणून आम्हाला मिळतो मरण मिळतो मी सांगतो ते गीतेमध्ये आम्हाला मिळतो मरण मिळतो छान त्या स्टोरमध्ये आहे तिकडे आम्हाला म्हणजे त्या पहिले रस्त्यावर ते एकच आहे तिकडे आम्हाला मरण मिळत म्हटलेलं आहे इकडे आम्हाला पुरो आम्हाला निघतोय आम्हाला किंमत हेच नाही सांगेल तुम्ही पहिले म्हणजे महाराष्ट्र अपेक्षा फारच वेगळी माणूस काय म्हणतो समजतो मला सगळ्यांनी त्यांना म्हणायचं मला घर बोलायला पाहिजे माणूस दिला पाहिजे माझ्याबरोबर गौरवाने बोलले पाहिजे माझे माझ्याबद्दल काही बोलू नये शिक्षक काढू नये अशा तऱ्हेने आम्ही आमच्या नामरूपाच्या आदिवासी आहे चांगल्या म्हणजे ह्या नामरूपाला केली म्हणजे नामरूपात केलेलं आहे ओके गेली केलेलं आहे केली म्हणजे समजून हा केली लोक कोणी काय म्हणू म्हणजे सगळे म्हणून पाहिजे म्हणजे हे बुद्धी म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही काय नाही ते मला नको मान आणि मान चुकायचं नाही आम्हाला काय वाटतंय मान म्हणजे फार चूक होय पण ते तेव्हा चुकायला अर्थ आहे ज्याला फार पुष्कळ मान मिळावं त्यांना समजतंय लांबून लांबून बघायला कारण स्वतंत्र काहीच होती करून पाच वेळ लागले मी काय नव्हते ती केलेच मला कुठे मला बरोबर ते आपल्या रस्त्यातून आपल्या हरावपणे मला हिंदू द्या काय आम्हाला ती आधीच आहे आपल्याला असं आहे आमची कृपया महानगरी आम्ही त्याची आम्हाला काय शिकवणार आहे खरोखर सांगता तुम्हाला शिकवणार सांगता एक लोक तुमचं तुम्हाला बरं वाटतंय बरं वाटतंय
हे हजारो लोक लागले म्हणजे तुम्हाला तिथे राहता येत नाही पुढे राहता येत नाही मग देवाला फ्रूट मिळणार नाही काही नाही मोबाईल फ्रूट मिळणार नाही मग तुका तरी मग सांगताय सत्तेवर तुमच्या उदाहरण काढणार ना हो हो फिरून तू निघाल त्या काय पण त्या त्याच्यात खरं खूप नाही मानामध्ये खूप नाही ते आपले स्वातंत्र्य करायला काय स्वतंत्र शिकत नाही पण जाऊ शिकत नाही जवळ के काय करतं सरकारने महाराष्ट्रापेक्षा पंचा किंवा माहिती करावी आणि महाराष्ट्रामध्ये मोठी आहे आणि अपमान भीती आहे आणि लोक ते मोठा म्हणतो सुद्धा लोक त्याला त्याची निंदा करू शकतात होता एकाच दोंग्याने त्याची निंदा केली तरी असं महात्मा गांधी होऊन गेले ते देशासाठी आपण आम्हाला उपवास केले मी बोलवले आणि त्यालाही नाव आहेत म्हणजे सगळ्या मी चांगले अशी गोष्ट आहे जगात आणि त्या अभ्यासात त्या पडले जावं सगळ्या पाच सांगा म्हणून घ्यावं ते अशी गोष्ट आहे वाच कधी होणार नाही मोठे लोकांना मिळणार नाही तर काही त्याच्यात आपण हो अमान इतकं खरं समजलं असतो ह्याला मानवाला नको आहे कसं कसं वाटावं ह्याला म्हणजे बाळू लहान मुलं बाळूला तसं मनात कोणी गेलं की नाही तसं आपण आपल्या अजून पाहिजे पैसे वाटलं पाहिजे मला ज्ञानेश्वर काय कर ते हळू विचार येतात ते हळू ते ह्याच्यावर करतात त्यावेळेस कसं वाटतं की कसं किंवा बाजू वाटतं तुमची बँक वाटतं नको वाटतं तसं नको वाटलं पाहिजे मान आम्ही मान अपेक्षा येतो पण हे लक्षण नाही मान हे आपण नको आहे मग पुढे दिलं तर आम्हाला असं म्हटलं पाहिजे की काय मला आमच्याला काहीतरी आपलं तुम्हाला मोठे संकट मोठं संकट पाहिजे ही नाही खरोखर दिसली पाहिजे हे त्यांचं अर्थ लक्षण आहे बघा मला माणूस किती अपेक्षा आहे बहिणी अपेक्षा आहे आम्हाला थोडे उत्थान होणार नाही कोणी बोलत नाही तर आम्हाला होणार अपमान कमी सोडून द्या अपमान कोणी केलं नाही पण ते आपण विचार होत नाही बोलले होते सांगा तितकेच त्याला आमचं मागच्या बोललं नाही आमच्या किती वाईट माणसं आहेत बोललं नाही मला बाहेर पाहणार नाही ओके असं प्रत्येक म्हणजे आमचं किती जायचं बघा आणि देशबुद्धी सोडा करतो देशबुद्धीवर किती जागत आहे त्या मला बोललं पाहिजे वर पाळलं पाहिजे काय ते खेळायचं पाहिजे त्यांना बोललं पाहिजे एकही चुकून म्हणून आणि मला हे बुद्धीची लक्षण आहे बाबा हे मराठी अपेक्षा आहे नको सांगतात पण लहान होऊन होतात मोठे होऊन पाहिलं म्हणजे आम्हाला काय म्हणजे मोठी व्यक्ती आहे मला कोणी मान दिले पाहिजे असं मी कधी सामान्य आहे तू सोडत आहे आणखी भावना पाहिजे पण त्यांचा चालणार आहे म्हणजे पण हे साधकाची लक्षण म्हणजे मी मोठा कोणते आहे समजले असं नसतं ना मी सेवक आहे मी सामान्य आहे त्यामुळे लिह भाव पाहिजे साधकामध्ये ते टाकलेपणा नसावं पण जे भाव पाहिजे सगळ्या बरोबर कोणी लागले विनय आहे एक भाव आहे हे राहणं हे साधकाची लक्षण आहे अहंकाराने टाकलेपणाने आणि मानच्या अपेक्षेने राहणं हे काय साधकाची लक्षण नव्हे ते लक्षात ठेवलं पाहिजे ते आपण आमच्या निखारी घालून बरोबर आणि त्यांना आपणास लोकांना जाण्याशिवाय त्याचे विचार विचार नसतं तर सुद्धा विचार असतो तर बोलला नाही म्हणजे मग काय बोललं नाही त्याकरता आपण त्याला बघितलं पाहिजे त्याच्या असं आम्ही मग
अशी जायची कथा आहे.